आता लक्षात आलं की हे आईबाप म्हणायच्या लायकीचे नाही। पुतना मावशीचे आसरू ढाळण्याचं काम मात्र या सरकारनं आतापर्यंत लावलेले। तो ऐकणारे पाहणारे लाखो लोक आमचे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत। त्याच्यामुळं आम्ही आमच्या वाणीवर संयम ठेवण्याचा प्रयत्न केला। चांगलं बोलायला गेलो तरी ते आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आणि आता जर आम्ही या ठिकाणी काठ्या दांडके घेऊन जर मागं लागलो तर मग ते यांना हे शोभतं का? अराजकता आहे, झुंडशाही इथं या शासनासमोर जमणार नाही। आणि नेमकं आम्ही करावं काय? त्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडे यांचं अजिबात लक्ष नाही, कारण त्यांना एक जाणीव येऊन गेलेली आहे। काही जरी झालं तर टायमावर पैसा फेकला की आपण 100% निवडून येतो। नाही जर पैशाने जमलं की धर्माच्या नावावर काही ना काहीतरी करू पण निवडून येऊ। कसे आमच्या शेतात येतात ते मात्र आम्ही निश्चित रूपाने पाहू। जालना नांदेड समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा आता हा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात 138 दिवस या ठिकाणी पूर्ण झालेले आहे। आणि खरं तर आता या निमित्ताने हेच सांगावं लागतं की आतापर्यंत आम्ही या सरकारला मायबाप म्हटलं, बहिणीची माया दिली, लेडीज असेल तर बहीण म्हटलो, आमच्या वयात असेल तर त्यांना भाऊ म्हटलो, न्यायदानाचं काम ज्यांच्याकडे त्याला आईबाप म्हटलो। परंतु हे आमच्या आता लक्षात आलं की हे आईबाप म्हणायच्या लायकीचे नाही। बहीण म्हणावं का नाही हाही प्रश्न पडलेला आहे, भाऊ म्हणा का नाही हाही प्रश्न पडला। कारण आपा जे बदनाती ती बंधू आमच्या शास्त्रामध्ये कथनच केलेले आहे की स्नेहादी बदनाती ती बंधू आणि पालनात इति पती आणि पत्नात राहते सापत्नी। म्हणजे पत्नातून तारते त्याला खरं तर पत्नी म्हटलं जातं, पालन करण्याची जबाबदारी त्याला पालन म्हटलं जातं। पुनाम नरका तस्मात राहते ती पुत्रा, म्हणजे सारे शब्दात अर्थ आहेत। पुनावाच्या नरकातून जो बाजूला काढतो त्याला पुत्र म्हटलं जातं। बदनाती ती बंधू म्हणजे स्नेहादी बदनाती, म्हणजे ज्यांच्याकडे प्रेम आहे, आपुलकी आस्था आहे त्यांना बंधू म्हटलं जातं। हे सारे विशेषण आम्ही या मायबाप सरकारला देण्याचा प्रयत्न केला, परंतु आज लक्षात आलं की हे मायबाप सरकार नसून यांच्यावर जे प्रेम असेल ते हे पुतना मावशीचं हे रडकं प्रेम। म्हणजे पुतना मावशी जशी आमच्या भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि स्तनाला लावण्याचं आईचं हृदय तिनं दाखवले, परंतु हृदय तो हलाहलम। म्हणजे वर दिसायला आईचं प्रेम होतं परंतु आत मात्र विष होतं। तसं हे सरकार ज्याच्या खरं तर अंगावर आलं ना हे त्यालाच कळतं की हे 100% पुतना मावशीचे आसरू ढाळण्याचं काम मात्र या सरकारनं आतापर्यंत लावलेले। अरे नाकेनऊ आले, साऱ्या शेतकऱ्यांची पिकं गेली आमचे, अर्धा खरं तर प्रपंच तर रात्री वाहून गेलेले आहे। म्हणजे इकडं आसमानी संकट आणि हे राजाने केलेलं आतापर्यंत जे आता 4.5 महिने आमच्याकडे त्यांचं लक्ष नाही, हे सुलतानी संकट आहे। बरं यांना आईबाप म्हणावं या संप्रदायाला अनुसरून आमच्या वाणीत कुठल्याही प्रकारचा विकार येऊ नये असेच आम्ही दक्षता घेतो। भलं जाऊ दे सरकार, परंतु ऐकणारे पाहणारे लाखो लोक आमचे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत। त्याच्यामुळं आम्ही आमच्या वाणीवर संयम ठेवण्याचा प्रयत्न केला। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं, पण हे असं आम्हाला प्रसंग पडलेला आहे किंवा जर लग्न केलं एखाद्यानं तर त्याला खरं तर लोक जगू देत नाही, त्याला म्हणते हे माजडून गेला, नाही केलं तर म्हणते हा नपुसक आहे, बडबड केली तर म्हणते हा जास्त वाचाळ आहे, आणि जर संयमान राहिलो तर म्हणते हा याच्यासारखा घमेटी कोण नाही। चांगलं बोलायला गेलो तरी ते आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आणि आता जर आम्ही या ठिकाणी काठ्या दांडके घेऊन जर मागं लागलो तर मग ते यांना हे शोभतं का? अराजकता आहे, झुंडशाही इथं या शासनासमोर जमणार नाही। आणि नेमकं आम्ही करावं काय? म्हणजे असाच प्रश्न आमच्या समोर गेल्या 4.5 महिन्यापासून आम्ही काय कोणत्या विचाराचे का आम्हाला काय घेणं नाही, आम्ही एक शेतकरी म्हणून या ठिकाणी 4.5 महिन्यापासून उपस्थित आहोत, तरी सुद्धा तुम्हाला लाजा कशा वाटत नाही असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। अरे म्हणजे इतके कसे बिनलाजे? मला असं वाटतं झालेलं आहे कोणत्याही प्रकारच्या शासन आमच्याकडं ज्या अर्थी लक्ष देत नाही त्या अर्थी निर्भीडपणाने त्यांना कल्पना येऊन गेलेली आहे की आता लोक जात पात धर्मावर लावून द्यायची, नंतर आपण निवडणूक आली की धर्म काढायचा, त्याच्यानंतर ते नाही जमलं तर त्यांच्या ध्यानातच येऊन गेलेले की साऱ्या गोष्टी ज्यावेळेस त्या थकतात कसं साम दाम दंड आणि भेद हे 4 मुद्दे काढले म्हणजे सरकार मला असं वाटतं येतं
तसं आहे की साम हे दामावर चालणार. म्हणजे आपल्याला नाही जमलं तर दोन गोष्टी आहे की आपण दाम देऊन सत्तेवर येऊ शकतो. हेच बहुतेक त्यांच्या ध्यानात असल्यामुळं त्याच्यामुळं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडं त्यांचं अजिबात लक्ष नाही. कारण त्यांना एक जाणीव येऊन गेलेली आहे, काही जरी झालं तर टायमावर पैसा फेकला की आपण 100% निवडून येतो. नाही जर पैशानं जमलं की धर्माच्या नावावर काही ना काहीतरी करू पण निवडून येऊ. हा निवडणूक लढवण्याचाच मूळ हेतू मला असं वाटतं त्यांनी समोर ठेवलेला आहे. त्याच्यामुळं मला काय असं वाटत नाही की आपले 4.5 महिने वाहू द्या किंवा 4.5 वर्षही वाहू द्या, हे आपल्याकडं लक्ष देईल असं मात्र सांगता येत नाही. पण आता तुम्ही जरी नाही लक्ष दिलं तरी सुद्धा एक दिवस तुम्हाला कामाला तर इथे यावंच लागणार. जेव्हा तुम्ही काम करण्याकरता आलेले आहात तेव्हा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कसे आमच्या शेतात येतात ते मात्र आम्ही निश्चित रूपाने पाहू. आणि हे सुद्धा आता तुम्ही सावध होऊनच इकडे यावं हेच त्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो.